नमस्कार. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत पॅवलॉव विशेष. कारण याच्यापूर्वी आपण थॉर्नडाईक आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघितलेलं असणार आहे की कोहलर यांच्या उपपत्तीबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याशी रिलेटेड जे काही PYQs आहे त्याचा ॲनालिसिस आणि आपण डिटेल आणि इझी एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिलेलं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर ते पाहिलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलवरती एकदा बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आधीच सांगते की तुम्ही सगळेजण TET छान मार्कांनी पास होणार आहात. ऑल द बेस्ट. ते या ठिकाणी बघू शकतो की या उपपत्तीचं नाव आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. याचे जे जनक आहेत ते पॅवलॉव आहेत. रशियन शरीरशास्त्रज्ञ म्हणून यांची ओळख आहे. पॅवलॉव यांना त्यांच्या पचन संस्थेवरील कार्यासाठी 1904 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले होते. पॅवलॉव यांचा प्रयोग जो काही आहे तो कुत्रा आणि घंटी यांच्याबद्दल आहे. पॅवलॉव यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला आणि त्यांनी कुत्र्याच्या लाळ ग्रंथीवरती एक नळी जोडली होती, जेणेकरून अन्नाकडे बघून कुत्र्याच्या तोंडामध्ये किती लाळ सुटते याचं मोजमाप करता येईल. आता याच्या अगोदर थॉर्नडाईक आणि त्याचबरोबर कोहलर यांच्याबद्दल आपण बघितलं होतं. थॉर्नडाईक यांनी कोणावरती प्रयोग केला? मांजर आणि त्यांचा जो मॅजिक बॉक्स होता त्याच्यावरती प्रयोग केला, म्हणजे हे त्यांचं साहित्य होतं. त्याच्यानंतर कोहलर सरांचा जो काही उपपत्तीचा सिद्धांत होता, उपपत्ती होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये सिकंदर नावाचं चिंपांझी माकड, बॉक्स आणि 2 काठ्या हे त्यांचं साहित्य होतं. तर आता पॅवलॉव यांच्या प्रयोगाचं जे काही साधन आहे, साहित्य आहे, ते कुत्रा आणि घंटी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की याचे 3 टप्पे आहेत. अभिसंधानापूर्वी, अभिसंधान प्रक्रियेदरम्यान आणि त्याचबरोबर अभिसंधानानंतर. आता अभिसंधानापूर्वी जी काही परिस्थिती आहे ती बघा कशी आहे. कुत्र्यासमोर अन्न हे नैसर्गिक उद्दीपक आहे, बरोबर. हे ठेवले की तोंडामध्ये आपोआपच नैसर्गिक प्रतिसाद निर्माण होणं स्वाभाविक आहे, म्हणजे लाळ सुटते. आता अभिसंधान जी काही प्रक्रिया आहे तिच्यामध्ये म्हणजे त्या दरम्यान काय होतं, ती प्रक्रिया सुरू असताना बघा अन्न देण्यापूर्वी घंटी वाजवली जाऊ लागली, बरोबर. आणि घंटी प्लस अन्न म्हणजे घंटी वाजते आणि ती वाजत वाजतच त्याच्या पुढे अन्न येते. या दरम्यान काय होतं, लाळ यायला सुरुवात होते. मग असं हे परत परत रिपिटेशन झालं आणि झाल्यानंतर मग अभिसंधानानंतर काय समोर आलं की काही दिवसानंतर अन्नाशिवाय केवळ घंटी वाजवली तरी सुद्धा कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ सुटू लागली, म्हणजे कुत्र्याचं आणि घंटीच्या आवाजाशी अभिसंधान झालं. आता याचं एक छान आणि छोटं उदाहरण पुढे जाऊन आपण बघू शकतो. बघा बऱ्याचदा आपल्याला बघा या ठिकाणी जर शिक्षणाशी जोडायचं म्हटलं तर काही शिक्षक आपण बघा काही विषयांसाठी खूप स्ट्रिक्ट असतो किंवा काही PEचे शिक्षक असतील म्हणा, त्यांचा एक धाक असतो बघा मुलांना, आणि ते आले की मग मुलं आपोआप शांत बसतात. म्हणजे त्या शिक्षकाचं आणि त्या मुलांचं अभिसंधान तयार होतं का? हां बाबा जाधव सर आले, पवार मॅडम आला, आपण शांत बसतो का? कारण त्या शिक्षकाशी झालेलं अभिसंधान. ते त्या प्रत्यक्षात प्रत्येक मुलाला त्यांचा तसा अनुभव आलेला नसतो, पण तसं कुणाशी तरी त्यांनी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली असते आणि पाहिलेलं असतं की बाबा रे आता आगाऊपणा केला की आपल्याबरोबर हे घडू शकतं. तर हे जे काय अभिसंधान आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अभिसंधान एखाद्या गोष्टीशी आपलं अभिसंधान होतंय म्हणजे नेमकं काय, तर ती गोष्ट आपल्याबरोबर प्रत्यक्षात घडलीच पाहिजे असं नाही, बरोबर. पण ती दुसऱ्याबरोबर घडताना आपल्याबरोबर होऊ शकते याचं हे आपण करून जे काही घटना घडते तिला अभिसंधान असं म्हटलं जातं. आता इथं प्रयोगाचं जे काही चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल, या ठिकाणी कुत्र्याच्या लाळ ग्रंथीला एक नळी जोडलेली आहे आणि ती लाळ त्या चंचू पात्रामध्ये पडते आणि समोर अन्न आहे आणि शिवाय घंटी पण आहे आणि एकाच वेळेला घंटीचा आवाज आहे आणि अन्न सुद्धा समोर, त्याच्यामुळे लाळ ग्रंथीतली लाळ ही तयार होत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो. मग आता याची तांत्रिक संज्ञा सुद्धा TET साठी खूप महत्वाची आहेत बरं का. बऱ्याचदा की नाही तांत्रिक संज्ञा विचारल्या की मग आपल्याला काय करायचं हे सुचत नाही. असे शॉर्ट फॉर्म्स जे काय आहेत ते कोणा बाबतीत आहेत, तर तुम्हाला फक्त पॅवलॉव सरांच्या बाबतीतच हे आढळणार आहे. कारण थॉर्नडाईक असतील म्हणा किंवा मग आपले कोहलर असतील म्हणा, यांच्या बाबतीत हे घडणार नाही. मग आता पॅवलॉव यांच्या बाबतीत पहिली आहे ती म्हणजे UCS म्हणजे अनभिसंधित उद्दीपक. अनभिसंधित याचा अर्थ काय, जे नैसर्गिक आहे. उदाहरणार्थ अन्न आहे म्हणा किंवा एखादा शिक्षक आहे, बरोबर, किंवा एखादी नैसर्गिक उद्दीपक आहे जे आलं समोर
की घटना घडायला सुरू होते. त्याला काय म्हणायचं, UCS असं म्हणायचं. त्याला अनभिसंधित असं सुद्धा म्हटलं जातं, अनभिसंधित. मग आता अनभिसंधित उद्दीपक आलं म्हटलं की अनभिसंधित प्रतिसाद पण यायला पाहिजे, कारण तोही अनभिसंधित आहे. म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक उद्दीपक आहे म्हटल्यानंतर नैसर्गिक उद्दीपकाला दिलेली नैसर्गिक प्रतिसाद आहे, म्हणजे अन्न पाहिल्यानंतर लाळ सुटणे. पुढचं आहे CS. CS म्हणजे अभिसंधित उद्दीपक. अभिसंधित म्हणजे कृत्रिम. हे लक्षात घ्या. जसं घंटीचा आवाज, तो घंटीचा आवाज या प्रत्यक्षात त्या गोष्टीचं समाधान करणार आहे का, अन्नाची जागा घेऊ शकणार आहे का, अजिबात नाही. पण त्या घंटीच्या आवाजामुळं अन्न येईल ही निश्चिती आहे. हे जे काही सिग्नल आहे ते सिग्नल, याचा अर्थ काय, ते अभिसंधित आहे, अनभिसंधित नाही. लक्षात आलं. आता पुढे आहे, आता अभिसंधित आहे म्हटल्यानंतर अभिसंधित प्रतिसाद पण असणार आहे. मग आता अभिसंधित प्रतिसाद मात्र काय होतं बघा, उद्दीपकामुळे मिळणारा जो काही प्रतिसाद आहे तो मात्र नैसर्गिक असतो. बघा किती गंमत आहे या प्रयोगामध्ये. तसा बघायला गेला तर खूप सुंदर पण आहे. म्हणजे एखाद्या, हा खरं तर खूप छान असा एक मानसिक खेळ आहे की इथं प्रत्यक्षामध्ये आपलं समाधान करणारी एखादी गोष्ट नसते सुद्धा, म्हणजे घडलेली पण नसते, पण ती घटना घडण्या अगोदर काही सिग्नल्स येतात आणि ते सिग्नल आले की मग मात्र प्रत्यक्षात घडल्यानंतर जे प्रतिसाद येतात ते प्रतिसाद अगदी कृत्रिम उद्दीपकाला सुद्धा येऊ लागतात. फॉर एक्झाम्पल, आता परीक्षा अगदी जवळ आलेली आहे, पण रोज परीक्षेला बसल्याचं जे काही हातात पेपर आल्यानंतरचं जे टेन्शन असतं, ते टेन्शन, त्या टेन्शनमधून आपण त्या प्रेशरमधून रोज जातोय, आहे की नाही. हे उद्दीपक या बाबतीत आपल्या बाबतीत घडतंय की नाही. मग हेच आहे ते म्हणजे CR, अभिसंधित प्रतिसाद. पुढचं आहे ते म्हणजे अभिसंधानाचे महत्वाचे नियम. पहिला आहे तो म्हणजे विलोप. विलोप म्हणजे काय, जर घंटी वाजूनही वारंवार अन्न दिले नाही तर काही काळाने कुत्र्याची लाळ सुटणे बंद होते, त्याला विलोप म्हणतात. विलोप म्हणजे नाहीसं होणं, बरोबर. आता इथं फक्त तुम्ही प्रत्येक वेळेस घंटी आणि कुत्रा किंवा लाळ ह्या गोष्टी गृहीत नका धरू बरं का. पुढे गेल्यानंतर आपल्याला शाळेत, शिक्षणात आपण हे कसं वापरू शकतो किंवा एखाद्या घटनेशी कसं रिलेट करू शकतो हे बघायचं. कारण बघा, या कुत्र्याच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे, एक नैसर्गिक उद्दीपक वापरलेला आहे आणि कृत्रिम उद्दीपक वापरलेला आहे, पण प्रतिसाद मात्र दोन्ही वेळेला नैसर्गिकच आलेला आहे. मग आता इथं विलोप म्हणजे काय, तर विलोप याचा अर्थ काय की नैसर्गिक उद्दीपक येण्या अगोदर जो कृत्रिम उद्दीपक वापरला जायचा की नाही, तर काही काळानंतर काय झालं की कृत्रिम उद्दीपक जे काही आहे, जर घंटी वाजवून सुद्धा वारंवार अन्न दिलं नाही, म्हणजे कृत्रिम उद्दीपक वारंवार वापरलंय, पण त्याच्यासोबत नैसर्गिक उद्दीपक आलाच नाही, तर घडणार काय आहे की हळूहळू समोरच्या कुत्र्याला कळायला लागते की आपल्याला गंडवायला लागलेले, आणि त्यामुळे काय व्हायला लागतं, त्याची लाळ यायची बंद होते. जसं लांडगा आला रे आला ह्या गोष्टीबद्दल, बरोबर आहे की नाही. म्हटलं ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल, तर आला आला म्हणेपर्यंत पहिला एकदा, दोनदा, तीनदा असं होतं, पण नंतर काय होतं, अरे जाऊ दे, कुठे आलाय प्रत्यक्षात, हे जसं होतं ना तसं या ठिकाणी याला विलोप असं म्हटलं जातं. पुढचं आहे ते म्हणजे उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती. विलोप झाल्यानंतर काही दिवसानंतर अचानक घंटी वाजवली तर पुन्हा लाळ सुटू शकते. म्हणजेच काय की अचानक एखाद दिवशी असंही होऊ शकतं की अचानक कृत्रिम उद्दीपक समोर आला किंवा कृत्रिम उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळू शकतो. विलोप याचा अर्थ काही काळासाठी लुप्त होणं, कायमस्वरूपी त्याचा नाश होत नाही एवढं लक्षात घ्या, कारण ते मेंदूमध्ये कुठंतरी साठवलेलं असतं, ती प्रतिक्रिया तेच असतं. म्हणजे लहानपणी जशी आपल्या मनामध्ये एखादी भीती बसलेली असते ती निघून जात नाही, एखाद्या स्वतःबद्दलचा विचार असतो तो जसा कायमस्वरूपी राहतो, त्याचा कुठे ना कुठेतरी अंश राहतो, एखादी रेघ राहते की नाही, सेम तसं या बाबतीमध्ये होतं. पुढचा आहे तो म्हणजे या ठिकाणी उद्दीपक सामान्यीकरण. आता कुत्र्याला घंटीसारखा दुसरा आवाज ऐकू आला तरी तो लाळ घालतो, बरोबर आहे. आता कृत्रिम उद्दीपक जे आहे ते इतकं काही काही वेळेला एवढं घातक असू शकतं की त्याच्यासारखं दुसरं काही दिसलं की आपल्याला भीती वाटायला लागते. फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा असं होतं की सापाची एखाद्याला भीती वाटत असेल तर दोरी पाहिल्यानंतर सुद्धा त्याला भीती वाटेल की अरे हा साप आहे की काय,
त्याला जोपर्यंत कळत नाही की ही नुसतीच दोरी आहे, पण त्याला जेव्हा असं पटकन मनात येतं की अरे हा सापच असेल, तेव्हा खऱ्या सापाला बघितल्यानंतर जो जो प्रतिसाद त्याचा येणार आहे, तोच प्रतिसाद काय काय वेळेला दोरी बघितल्यानंतर सुद्धा येतो. म्हणजे या ठिकाणी कृत्रिम उद्दीपकाशी सिमिलर असा आणखीन एखादा उद्दीपक वापरला तरी सुद्धा या ठिकाणी रिस्पॉन्स हा काही वेळेला नैसर्गिक मिळू शकतो. पुढे आहे उद्दीपक भेदीकरण. कुत्रा मूळ घंटेचा आवाज आणि इतर आवाजांमधील फरक ओळखायला शिकतो. पण गंमत बघा, सिमिलर जरी असलं तरी नंतर 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 त्याला कळायला लागतं की या दोघांच्या मध्ये नेमका फरक काय आहे. हे कृत्रिमच आहे, बरोबर आहे. म्हणजे घंटीचा आवाज ही कृत्रिम आहे, दुसरी घंटी वाजवली ती पण कृत्रिमच आहे. पण त्याला घंटींमधला फरक, त्या आवाजांमधला फरक कळायला लागतो. म्हणजे कृत्रिम उद्दीपकांमधला सुद्धा फरक कळायला लागतो. जसा एखादा मारकुटा शिक्षक जर शाळेमध्ये असेल आणि त्याच्याबद्दल मुलांच्या मध्ये दहशत असेल किंवा थोडासा धाक असेल, त्यांच्यासारखा दिसणारा एखादा दुसरा शिक्षक नवीन जॉईन झाला तर सुरुवातीला मुलांच्या मध्ये एक प्रकारची भीती असते की तुम्हीही तसेच असाल. बऱ्याचदा मुलांच्याकडून हा प्रतिसाद येतो बघा, आम्हाला तर सुरुवातीला बाई असंच वाटलं की तुम्हीही तशाच असाल किंवा तुम्हीही सर तसेच असाल. बरोबर आहे की नाही. हे ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की हा आमच्या आधी किंवा तुमच्या आधी हे होते, त्यांनी तसंच केलं होतं किंवा ते तसेच वागायचे किंवा हे असे वागतात. त्यामुळं या गोष्टीला तुम्ही काय म्हणू शकता, उद्दीपक भेदीकरण. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे. आता शैक्षणिक महत्त्व वर्गात उपयोग बघा, तर चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. शाळेची पहिली घंटा वाजली की मुलं प्रार्थनेला उभी राहतात आणि अभिसंधानाचं हे एक सुंदर उदाहरण आहे. भीती घालणं किंवा मग ती निर्माण होणं. जर एखाद्या शिक्षकानं विद्यार्थ्याला खूप मारलं तर त्या मुलाच्या मनामध्ये किंवा इतर मुलांच्या मनामध्ये त्या विषयाचा तिरस्कारही वाढू लागतो किंवा काही काही वेळेला धाक सुद्धा वाढू लागतो. अशा वेळेला त्या शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये काय झालं म्हणायचं आपण, अभिसंधान निर्माण व्हायला लागलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की हे आणखीन एका कामासाठी आपण वापरू शकतो, अक्षर ओळख करण्यासाठी. चित्राच्या माध्यमातून शब्द आणि अक्षर शिकवणं. जसं क म्हटलं की आपण आजही म्हणतो की कमळ, बरोबर, किंवा क म्हटलं की आपल्या समोर कमळाचं चित्र पहिल्यांदा व्हिज्युअलाइज होतं. ही एक टेक्निक आहे. त्याच्यानंतर आहे अभिसंधानाचं महत्वाचे जे उपप्रकार आहेत ते बघूयात. प्रयोगादरम्यान घंटी आणि अन्न देण्याच्या वेळेनुसार काही त्याचे प्रकार पडतात. ते कुठले आहेत बघा. सहकालीन अभिसंधान. सहकालीन अभिसंधान याचा अर्थ काय, घंटी म्हणजे जे कृत्रिम उद्दीपक वापरलंय ते आणि नैसर्गिक उद्दीपक म्हणजे जे अन्न वापरलंय ते दोन्ही एकाच वेळेला देणं. जसं की बघा, समजा वर्गामध्ये आपण मुलांना जे रिअल उद्दीपक आहे ते काय आहे, या ठिकाणी आपण समजा गृहपाठ दिलेला आहे, हो की नाही. तर गृहपाठ दिलेला आहे तर त्याबरोबर विद्यार्थ्यांना आपण एक अशी तंबी देतो. काय देतो की उद्या न करून येणाऱ्या पालकांच्या सह्या होतील, त्यांच्या पालकांना बोलवलं जाईल, त्यांना शिक्षा दिली जाईल, बरोबर, किंवा त्यांना हे परत लिहायला सांगितलं जाईल. अशा पद्धतीचं म्हणजे हे एकाच वेळेला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर मग मुलं काय म्हणणार, बाई तर तुम्ही आधी सांगितलंच नाही आम्हाला म्हणून आम्ही करून आलो नाही. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही सहकालीन अभिसंधान असं म्हटलेलं आहे. दोन्ही गोष्टी काय केल्या पाहिजेत या ठिकाणी आपण एकत्र देणं गरजेचं आहे. विलंबित अभिसंधानाचा अर्थ काय, आधी घंटी वाजवणं आणि ती वाजत असतानाच अन्न देणं हे सर्वात प्रभावी आहे. लक्षात घ्या, मुलांना अभ्यास दिलेला आहे आणि तो अभ्यास लिहून घेतलाय, तास संपायला एक 5-10 मिनिटं बाकी आहेत, तर हे करणं किती गरजेचं आहे आणि नाही करून आलात तर काय होणार आहे, ह्या गोष्टी सांगणं. म्हणजे या ठिकाणी काय आहे, विलंबित अभिसंधान. लिहून मग मुलांचे ज्यांनी लिहून घ्यायला आळस केलेला आहे बघा, त्यांची मात्र त्रेधा तिरपीट उडते, त्यांची तारंबळ उडते आणि मग ते काय करतात, घाईघाईने का होईना लिहून घेतात किंवा मग आपल्या मित्रमैत्रिणींच्याकडून घरी जाईपर्यंत त्यांच्या वहीमध्ये ते नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्याकडून ते लिखाण होतं हे मात्र नक्की, बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे चिन्हांकित अभिसंधान. चिन्हांकित म्हणजे काय, घंटी वाजवून बंद करणं आणि काही वेळानं अन्न देणं. म्हणजे या ठिकाणी काय होतं की हे जरा ना, मी तर म्हणेन याचा फारसा काही उपयोग होणार नाही. कारण का की आपण दिलाय वर्क, दिला त्याचा फॉलोअप घेतला, आज नाही केलं, बरं अजून आपण त्यांना मुदत वाढवून देऊ. यामुळे होतं काय की मुलं डिले करतात, नाही म्हणतात ती, म्हणजे त्यांच्या लक्षात येतो ते आपला अंदाज बरोबर बांधलेला असतात. त्यामुळे हे विलंबित अभिसंधान झालं. त्यामुळे त्या वेळेला आपण ते काय केलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि मला जर विचारायला इव्हन इथं यांनी सांगितलेलं आहे की विलंबित अभिसंधान हे सगळ्यात प्रभावी आहे बघा.
लिहून घ्यायचं. लिहून घेतलं की शेवटच्या 10 मिनिटामध्ये तास संपायच्या आधी मुलांचा मजकूर लिहून घेतलाय हे लक्षात आलं, किंवा काही टवाळ मुलं असतात त्यांच्याकडे नाही लिहिलेलं आहे हे लक्षात आलं, की आपण ही सूचना देऊन रिकामं व्हायचं. म्हणजे त्या 10-15 मिनिटामध्ये त्यांच्यामध्ये एक अशी हालचाल तयार व्हायला लागते, की त्यांच्या वहीमध्ये ते काही करून उतरतं, कारण उद्या त्यांना त्याचा गृहपाठ मिळणार असतो. लक्षात आलं? त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे पश्चिमगामी. हे तर अगदीच ज्याला आपण म्हणतो की नाही अगदी कमकुवत आहे. त्याच्यात काय होतं बघा, आधी अन्न द्यायचं आणि त्यानंतर घंटी वाजवणं. जसं जसं मगाशी मी म्हटलं तसं, म्हणजे द्यायचं आणि खूप वेळानंतर म्हणजे फॉलोअप घेऊन 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 मग म्हणायचं की हां आता मात्र मी गप्प बसणार नाही, आता तुमच्या पालकांना. अरे तुम्ही आधीच घेतली नाही ना ऍक्शन, मग तुम्ही नंतर घेऊन काय फायदा त्याचा, या गोष्टी. त्यामुळे शिक्षणामध्ये तुम्ही अशा छान पद्धतीने आपला विषय जो काही आहे तो स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्या विषयासंदर्भात गोडी निर्माण करायची असेल तर आपण या उपपत्तीचा छान उपयोग करून घेऊ शकतो. लक्षात घ्या शिक्षक बंधू भगिनींनो, मला हे सांगायचं हेच कारण आहे की या ज्या उपपत्त्या आपल्याला डीएडला किंवा बीएडला दिलेल्या आहेत तर त्या उगीच दिलेल्या नाही आहेत. या ज्या शास्त्रज्ञांनी, या बालमानसशास्त्रज्ञांनी या तयार केलेल्या त्या पाठीमागे त्यांचे कठोर परिश्रम आहेत म्हणा, किंवा त्यांचं संशोधन आहे. त्यांनी बऱ्याच वर्षांची मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे या फक्त पाठांतरासाठी नाही तर त्या समजून घेऊन वापरण्यासाठी. पुढे जाऊन तुम्ही जर समजून घेतल्या तर याचा वापर निश्चितपणानं तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी म्हणा किंवा आपल्या विषयाचा परफॉर्मन्स छान होण्यासाठी निश्चितपणाने याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर आहे अभिसंधानावरती परिणाम करणारे घटक नेमके कुठले आहेत ते बघूयात आपण. आता पुनरावृत्ती, एक म्हणजे रिपिटेशन. ते कसं तर घंटी वाजवून आणणं, होय की नाही, याचं सहचर्य जितक्या वेळेला जास्त होणार त्यावेळी अभिसंधान पक्क होणार. आपला मुख्य उद्देश काय आहे की परिणाम करणारे घटक कुठले, तर पहिला आहे ते म्हणजे पुनरावृत्ती. जेवढं जास्त होणार तेवढं अभिसंधान जास्त होणार. लक्षात घ्या, घंटी वाजवली अन्न आलं, घंटी वाजवली अन्न आलं, म्हणजे त्यांच्या डोक्यात हे फिट्ट बसणार आहे की घंटी वाजवली किंवा बाईंनी शिक्षेसाठी विचारलेलं आहे, बाईंनी वॉर्निंग दिलेली आहे म्हटलं की आपण कामाला लागलं पाहिजे. हे परत 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 झालं की मग नुसतं वर्गात आलं तरी सुद्धा मुलं तयारीत बसतात. अशा वेळेला वर्ग कंट्रोल करणं अजिबात अवघड जात नाही त्या शिक्षकासाठी, हेही ध्यानात घ्या. त्यानंतर आहे पुढचं म्हणजे चेतकाची तीव्रता, इंटेन्सिटी. अन्नाचा वास किंवा घंटीचा आवाज स्पष्ट आल्यास अध्ययन लवकर होते. जसं मी मगाशी सांगितलं, उद्दीपकच महत्वाचं आहे बघा. या कारण याच्यासाठी रिस्पॉन्स हे नंतर आहे, कारण उद्दीपक जेवढं स्ट्रॉंग असेल ना, जितकं चेतना देणारं असणार आहे की नाही तेवढं त्या मुलांसाठी ते उपयोगी आहे. कारण बघा, अन्नाचा वास किंवा घंटीचा आवाज ऐकू आला रे आला म्हटलं की नाही तर स्पष्ट आल्यास अध्ययन लवकर होतं. आता ते स्पष्ट पाहिजे मात्र, की त्याच्यामध्ये संदिग्धता नको आहे. म्हणजे जसं की तुम्ही या ठिकाणी मुलांना सूचना देताय किंवा मुलांनी जर नाही केलं तर हे आधीच तुम्ही सांगताय, तर त्याबद्दल तुम्ही फर्म असणं, त्याबद्दल तुम्ही स्वतः काय असणं, जागरूक असणं किंवा अवेअर असणं. मग भलेही माझा सिलेबस थोडा कमी संपला म्हणजे थोडा राहिला तरी चालेल, पण मुलांच्या मध्ये तो सिलेबसच्या संदर्भातल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या भिनल्या पाहिजेत, त्या त्यांच्यामध्ये उतरल्या पाहिजेत. कारण आपल्या शिक्षणाचा उद्देश फक्त मार्क मिळवणे हा नाही आहे, कारण पुढे जाऊन मुलांना या अडचणी खूप येतात आणि त्यामुळे आपल्याला ते टाळायचे. लक्षात घ्या. त्यामुळे तीव्रता चेतकाची जेवढी जास्त तेवढं त्यांचं अध्ययन काय होणार आहे, घट्ट होणार आहे, चांगलं होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यांना हे पटवून देऊ ना आपण की हे शिकणं का महत्वाचं आहे, हे त्यांच्या रोजच्या जीवनाशी जोडून शिकवलं पाहिजे. प्रत्येक विषय शिकवता येतो, प्रत्येक, फक्त गणित आणि विज्ञानच नाही तर इतिहास शिकवता येतो त्यांना. त्या पद्धतीने भाषेतल्या कविता असतील म्हणा, ग्रामर असेल म्हणा. आता मुलांना प्रश्न पडतो की मराठीतलं ग्रामर कुठे म्हणून उपयोगी पडतं. अरे हो की, पण भाषा सौंदर्य जर शिकायचं असेल, मला जर समृद्ध व्हायचं असेल, मला जर बोलकं व्हायचं असेल, मला जर उत्तराला उत्तर व्यवस्थित द्यायचं असेल नम्रपणे शांतपणे, तर मात्र मला भाषा माझी समृद्ध केली पाहिजे. तर त्याला तेही सांगा, म्हणजे भाषेतील गंमत गोडी या सुद्धा गोष्टी आपण काय करू शकतो, छान पद्धतीनं शिकवू शकतो बरं का. आता पुढचा आहे तो म्हणजे व्यत्ययाचा अभाव. प्रयोगादरम्यान बाहेरील इतर आवाजांचा व्यत्यय नसावा. जर हा प्रयोग तुम्ही करत असाल तर ऑब्वियस आहे हा प्रयोग करतोय याचा अर्थ काय, वर्गामध्ये आपण शिकवतोय, होय की नाही. तर याच्यावरती विद्यार्थ्यांच्या वरती व्यत्यय नको पाहिजे, बाहेरचा आवाज नाही यायला पाहिजे. बाहेर काहीतरी डॉल्बी वाजतोय, आवाज येतोय, इतर मुलं खेळतायत तर त्याचा आवाज येतोय, तर त्या आवाजाचा परिणाम आपल्या शिकवण्यावरती होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण डायव्हर्शन हे नाही व्हायला पाहिजे. समजा तुम्ही घंटीचा आवाज दाखवताय किंवा मग आता या ठिकाणी मी सांगते बघा, समजा तुम्ही डायव्हर्शन म्हणजे फक्त हेच नाही की बाहेरचे आवाज येतात.
समजा तुम्ही या पद्धतीने मुलांना सूचना देताय. आता हा जर होमवर्क तुम्ही नाही करून आलात तर काय होणार? त्यावेळेला तुमच्याबरोबर त्या ठिकाणी मुख्याध्यापक असतील म्हणा किंवा इतर दुसरा एखादा शिक्षक आणि ते परत परत तेही तुमच्या बरोबरीने बोलतायत आणि तेही सांगतायत इन्सिस्टंटली असं आणि तसं म्हणून किंवा ते काहीतरी वेगळ्या सूचना देत आहेत किंवा ते वेगळ्या शिक्षेबद्दल बोलतायत आणि तुम्ही एका वेगळ्या शिक्षेबद्दल बोलताय, असं नको व्हायला. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही एक ऍक्शन घेतो म्हणताय आणि ते एक वेगळीच ऍक्शन घेतो म्हणतायत म्हटल्यानंतर हा सर हे बोलले, मॅडम हे बोलल्या, असं नको व्हायला. त्यामुळं या ठिकाणी हे होताना व्यत्यय येऊ नयेची काळजी घ्यावी. पुढचं आहे पॅवलव यांच्या उत्पत्तीचे शैक्षणिक उपयोजन. ठीक आहे. शिक्षकांसाठी ही उपपत्ती वर्तणूक बदल म्हणजे बिहेवियर मॉडिफिकेशनसाठी अत्यंत उपयोगी आहे. एखादा बिहेवियर मॉडिफिकेशन याचा अर्थ काय? समजा एखादा विद्यार्थी अभ्यास करून येत नाहीये, तो सतत अपूर्ण करतोय किंवा वर्गामध्ये तो सतत दंगा करतोय आणि वर्गाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा वेळेला पर्सनॅलिटी मॉडिफाय करण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचा काय करू शकता? उपयोग करू शकता. आणि हे आपण डेली वापरतो सुद्धा नकळत बरं का. त्याच्यामुळं फक्त इतकं आहे की ज्या शिक्षकांना असा प्रॉब्लेम असतो की मी स्वतः माझ्या विषयात खूप हुशार आहे, पण मला क्लास कंट्रोल होत नाही. बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की माझ्या शिक्षक बंधू भगिनींना हा प्रॉब्लेम येतो की त्यांना क्लास कंट्रोल होत नाही. अशा वेळेला त्यांनी ह्या ट्रिकचा ते काय करू शकतात? छान पद्धतीने उपयोग करू शकतात. याचा चांगला अभ्यास करा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, ते कसं आपल्याला वापरता येईल याचा थोडासा विचार करा. त्यानंतर आहे भाषिक कौशल्य. लहान मुलांना शब्द शिकवताना किंवा चित्रांचा वापर करतो. हळूहळू केवळ शब्द वाचून मुलांना त्या वस्तूचा बोध होतो. जसं अगदी लहान मुलं असतात बघा मॉन्टेसरीची वगैरे, हो की नाही, तर त्यांना काय होतं की सुरुवातीला चित्र दाखवलं जातं, मग शब्द सांगितला जातो. नंतर नंतर शब्द सांगितला की ती मुलं त्यातलं चित्र जे काय आहे ते शोधून सांगतात. त्यामुळे होतं काय की त्यांचं भाषिक कौशल्य जे काही आहे ते सुधारतं. जसं वर्गामध्ये बघा, आता वर्गात आपण हे फक्त बालवाडीतच होतं असं नाही. बऱ्याचदा आपण बघू शकतो की साधारण एक 3री-4थीत म्हणा किंवा अगदी मोठ्या ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा बऱ्याचदा हे होतं की भाषेत असे काही शब्द असतात की ते शब्द शिकवताना फक्त त्याचा अर्थ सांगण्यापेक्षा जर ती वस्तूच मुलांना आणून दाखवली किंवा त्याचं चित्र जर मुलांना दाखवलं तर ते अजून चांगलं लक्षात राहील. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण हे बघू शकतो बघा, या ठिकाणी आपण जर जानू तुला एखादा शब्द सांग बरं जो आठवतोय, म्हणजे जो ज्याचा अर्थ तुला माहित नव्हता आता तुला माहित झाला. मराठीची कविता किंवा हिंदीची कविता सांग. कापणी. बरोबर. हा, कापणी किंवा मळणी ना, हे दोन शब्द. कवितेतील कापणी हा शब्द, होय की नाही. हा, कापणी. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कापणी हा शब्द आता ही 5वीत आहे, होय की नाही. तर कापणी हा शेती संदर्भातला शब्द आहे. एरवी वाचल्यानंतर कापणी म्हणजे कापणच हे त्यांच्या डोक्यात स्लाइटली आलं असणार आहे. पण यामध्ये नेमकी क्रिया काय केली जाते, कृती काय केली जाते, या संदर्भातला एखादा व्हिडिओ जर मुलांना दाखवला तर त्यांचं कापणी, मळणी या सगळ्या ज्या काही उपणणी, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या छान पद्धतीने काय होतात? आपोआपच लक्षात यायला सुरू होतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता की शिस्त आणि सवय. वर्गात प्रवेश करताना शिक्षकांना पाहून मुलं उभी राहणं, राष्ट्रगीताला सावधान स्थितीत उभं राहणं हे अभिसंधानाचा भाग आहे. जसं मी मगाशी म्हणाले की नाही की हे परत 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 घडलं की अभिसंधान घट्ट व्हायला लागतं बघा. आणि मग याचा परिणाम असा होतो की आपला तास आहे, टाइम टेबलमध्ये आपला तास कितवा आहे हे आधी मुलं बघतात. इतकी पटाईत असतात ना, ते हुशार असतात की ती जर समजा एखादा, आणि मुलांना ना विशेष करून धाकात ठेवणारे शिक्षक जास्त आवडतात. मी बऱ्याचदा ऑब्झर्वेशन केलेलं आहे. कारण का? त्यांना माहिती असतं की ती अशी दंगेखोर आहे, ती रेस्टलेस आहेत, त्यांना पूर्ण याची कल्पना असते, पण त्यांना त्या पद्धतीने बांधून ठेवून 30 मिनिटं 35 मिनिटं विषयाकडं ओढून नेणारा जो शिक्षक आहे तो अगदी कडक शिक्षक त्यांना अपेक्षित असतो. कारण काय होतं की त्यांना तो समजत नसतो आणि त्या संदर्भात जर आपण त्याची संकल्पना सुद्धा जर सोप्या हसत खेळत भाषेत जर सांगितली की नाही तर ती मुलं छान रिस्पॉन्स द्यायला लागतात. आणि मग आपला तास आहे म्हटले की ती सावरून बसतात, म्हणजे सावधान परिस्थितीत बसतात की हा अरे बाई या बाईंचा तास आहे किंवा या सरांचा तास आहे म्हणून. तर हे जे काय अभिसंधान आहे हे सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचं आहे.
आता शिस्त म्हणजे या ठिकाणी फक्त आरडाओरडा करणे किंवा मग मुलांना मारणे असं नाहीये. फक्त एक असतं की लक्षात घ्या, प्रत्येक मूल हे वेगळं असतं बरं का, आणि त्या प्रत्येक मुलाची रिक्वायरमेंट विषयासंदर्भात खूप वेगळी असते. पुढे बसलेले 4 मुलांना समजलं म्हणजे मग मागच्या लोकांनाही समजलं असं नाही, किंवा मध्ये बसलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला ती आधी संकल्पना तो वाचून आलाय त्याला कळालं म्हणजे पूर्ण वर्गाला कळालं असं नाही. आपली ही भूमिका असली पाहिजे की वर्गातल्या पहिल्या बेंच पासून ते शेवटच्या बेंच पर्यंत या ठिकाणी मुलाच्या कुवती ज्या काही आहेत, तो शून्य आहे का तो पैकीच्या पैकी हे गृहीत नाही धरायचं. फक्त एवढं लक्षात असलं पाहिजे की माझ्या बोर्डवरती मी जे काही दिलेलं आहे ते प्रत्येक मुलाच्या वहीत आलं पाहिजे, आणि मी जे काही शिकवते ते मी शेवटच्या मिनिटाला जेव्हा प्रश्न विचारेन कुणालाही उभं केलं तर ते सांगता आलं पाहिजे, किंवा वर्गातल्या प्रत्येक मुलाचा हात मुलीचा हात त्याच्यासाठी वर असला पाहिजे. एवढी काळजी जरी आपण प्रत्येक तासाला जाताना करून गेली, मी पुन्हा सांगते, थोडासा भाग पाठीमागं राहिला तरी चालेल, परंतु या ठिकाणी जो कंटेंट तुम्ही घेणार आहात तो मुलांच्या गळी उतरवल्याशिवाय सोडू नका. लक्षात आलं? तर या ठिकाणी सांगितलेलं काय आहे की शिक्षकाबद्दलची जी काही वृत्ती आहे, म्हणजे वृत्ती किंवा आवडीनिवडी ज्या काय आहेत त्या सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. वृत्ती आणि आवडीनिवडी शाळेबद्दल किंवा शिक्षकाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पॅवलॉवची उपपत्ती आधारभूत ठरते. अगदी बरोबर आहे. कारण मी काय म्हणाले मगाशी की फक्त मारणं किंवा त्यांना काहीतरी बोलणं, कठोर बोलणं म्हणजे आपण त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण करू शकतो असं नाही. तर शिक्षक असेल, शाळेबद्दल असेल, विषयाबद्दल असेल, दृष्टिकोन सुधारण्यासाठी सुद्धा मग याच्यामध्ये फक्त पुनरावृत्ती करणं किंवा सराव सतत घेणं हे नाही, तर तो विषय जास्त आवडीचा आहे आणि तो कसा आवडीचा आहे याच्यासाठी एफर्ट्स आपल्यालाही घेणं गरजेचं आहे. पुढचं आहे याचे गौण नियम काही आहेत. आता ते गौण नियम कुठले कुठले आहेत ते बघूया. बाह्य निरोध. आता याच्यामध्ये काय येतं की अध्ययन प्रक्रिया सुरू असताना जर अचानक एखादा नवीन किंवा तीव्र अडथळा म्हणजे जसं की मोठा आवाज किंवा एकदम प्रकाश निर्माण झाला तर चालू असलेलं अभिसंधान तात्पुरतं विस्कळीत होतं. तात्पुरतं म्हटलेलं आहे, पण परत ते काय होतं, ॲज इट इज स्टेबल राहतं, पण ते तात्पुरतं त्याच्यामध्ये व्यत्यय येतो. आणि मुलं ही चंचल असतात ना, ते अगदी थोड्याशा ह्याच्याने डायव्हर्ट होऊ शकतात. त्यामुळे बाहेर एकदम मोठा बॉम्ब फुटला किंवा एखाद्या फटाकड्याच्या माळ्याची आवाज आली तर हे काय झालं, कशामुळे झालंय, मग कोण जिंकलं, काय झालं, कोणाची मॅच आहे, कोणाचा बर्थडे, कोण गावात आलं, हे पटकन त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागतं. मग ती लांब जाऊ शकतात कदाचित. त्यामुळे या गोष्टीमुळे सुद्धा थोडंसं येऊ शकतं, पण हे थोडंसं सावरून नेणं गरजेचं आहे. पुढचं आहे ते म्हणजे वर्गात मुले लक्ष देऊन शिकत असताना बाहेर अचानक ढोल ताशांचा आवाज आला तरी मुलांचं शिकण्यावरून लक्ष उडतं, त्याला बाह्य निरोध म्हणतात. म्हणजे ज्याला बाहेरील आवाज असतात की नाही त्याच्यामुळे सुद्धा मुलांचं लक्ष जातं. मग त्यांना ते ऐकू द्यायचं. मी म्हणते त्यांना ऐकू द्यायचं, हा हो ऐका म्हणायचं. कसं झालेलं असतं की शांत बसा असं म्हणून ती शांत बसणार नाहीत किंवा तो बाहेरचा आवाजही शांत होणार नाही. त्यांना म्हणायचं ठीक आहे, हाताची घडी घाला, डोळे बंद करा आणि ते फील करा, शांतपणे ऐका. ते जेव्हा शांतपणे ऐकतील त्यांच्या मनातले त्यांच्या डोक्यामध्ये ती मनोरचना लगेच तयार व्हायला लागते. आपलं असं ते सगळं बाजूला होतं की ते होणार हे नक्कीच आहे, तर त्यांना ते करू द्यायचं छान मस्तपैकी. ठीक आहे, इमॅजिन करा म्हणायचं, अगदी तुम्हाला वाजवायचं तर 1-2 मिनिटं घ्या वाजवून म्हणायचं, आता म्हणायचं ठीक आहे आता परत या इकडं. ती येतात, हो ती येतात, हे घडतंय. कारण जेव्हा ती मुलं विस्कळीत होऊन लांब जात असतात विषयाकडून, तेव्हा जर तुम्ही जोर जबरदस्ती करून त्यांना शांत बसा नाही बसलात तर बघा, तर ती बसतात बॉडीली, म्हणजे ती बाहेरून बसली असतात पण त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये परत तेच चालू असतं. अशा वेळेला जर त्यांना ते करू दिलं 1-2 मिनिटं, जर त्यांना तो तसाही वेळ जाणारच असतो त्या आवाजांमुळे, तर याच्यामध्ये आपण एक शिक्षक म्हणून जबाबदारीने हे घेतलं पाहिजे लक्षात की त्यांना वर्ग जो काही आहे तो कंट्रोलमध्ये असला पाहिजे, एवढंच. पुढचं आहे ते म्हणजे अंतस्थ निरोध. जेव्हा अभिसंधित उद्दीपक म्हणजे जसं की घंटी वारंवार दिला जातो पण नैसर्गिक उद्दीपक म्हणजे अन्न दिलं जात नाही, तेव्हा प्राणी स्वतःहून प्रतिसाद देणं थांबवतो. त्यात विलोपन ही मुख्य प्रक्रिया समाविष्ट आहे. अंतस्थ निरोध म्हणजे याचा अर्थ काय, बाईंनी होमवर्क नाही करून आला तर शिक्षा करतात किंवा त्याबद्दल स्ट्रॉंग ऍक्शन घेतात, पण बाईंनी अभ्यास तर दिला पाहिजे ना आधी, बरोबर आहे की नाही. जर मी नुसतंच धाक दाखवू लागले पण त्या संदर्भात मुलांना जर नीट शिकवलं नाही, त्याबद्दल टेस्ट घेतली नाही, होमवर्क नाही दिला, तर मुलं आतून आपोआपच काय व्हायला लागतात, न्यूट्रल व्हायला लागतात. त्या विषयाबद्दल ती परत त्यांची काय अवस्था होते, पठार अवस्था होते, आणि त्याचा परिणाम विषयाच्या निकालावरती पर्यायाने मुलांच्या संकल्पना स्पष्ट होत नाही, त्या गोष्टीवरती होऊ शकतात. त्यामुळं अंतस्थ निरोध जो काही आहे तो येऊ द्यायचा नाही, याची काळजी घ्यायचं. जर मी घंटी वाजवली तर अन्न देणं गरजेचं आहे, जर मी वॉर्निंग दिले तर त्या संदर्भात मला त्यांना मटेरियल प्रोव्हाइड करणं हे आवश्यक आहे. पुढचं आहे उच्च श्रेणी अभिसंधान.
एका प्रस्थापित अभिसंधानाचा वापर करून दुसरं नवीन अभिसंधान तयार करणं म्हणजे उच्च श्रेणी अभिसंधान होय. म्हणजे एक प्रस्थापित अभिसंधान आहे बरोबर, त्याचा वापर करायचा आणि मी दुसरं अभिसंधान तयार करायचं. फॉर एक्झाम्पल मी जर होमवर्क बद्दल हे सांगत असेल तर होमवर्क बरोबर आता आज हे मी घरी जायचंय, हे पाठ करून यायचं आणि उद्या याच्याबद्दल एक छोटीशी टेस्ट तुमची असणार आहे. हे माझं दुसरं अभिसंधान मी त्यांना दिलेलं आहे बरोबर. किंवा आपली आता घटक चाचणी जवळ आलेली आहे तर दिलेल्या अभ्यासाचं छान चांगली उजळणी करा. उद्या त्या संदर्भातली घटक चाचणी असेल किंवा ओरल असेल, ह्या गोष्टी ह्या पर्यायाने सुचवणं. पुढचं आहे प्रक्रिया. प्रथम घंटी वाजवली की लाळ येते हे ठरले. आता घंटी वाजवण्यापूर्वी जर प्रकाश दाखवला आणि नंतर घंटी वाजवली तर काही काळाने केवळ प्रकाश पाहून सुद्धा कुत्र्याच्या तोंडात लाळ सुटते. बघा गंमत मी काय म्हणते, इथं 2 कृत्रिम उद्दीपक वापरायचं बोललेत ते. म्हणजे काय, घंटी वाजवली आणि त्याच्या आधी जर स्लाइटली जर प्रकाशही दाखवू लागलो आणि मग अन्न दिलं तर नंतर नंतर काय व्हायला लागतं, ह्याच्या आधी काय बघितलं होतं, समान बघितले होते. म्हणजे एक घंटी वाजते पण तशाच पद्धतीच्या दुसऱ्या सिमिलर आवाजाची घंटी वाजवली तरी सुद्धा प्रतिसाद सेम मिळणार आहे. तसं या ठिकाणी समजा जर मी वेगळंच काहीतरी केलं, प्रकाश दाखवला, घंटी वाजवली असं केलं तर नंतर नंतर घंटी वाजवायच्या आधी नुसता प्रकाश जरी पडला तरी सुद्धा लाळ येऊ शकते. तसंच आहे ते. म्हणजे जसं मगाशी मी बोलले की सिमिलर दिसणारा शिक्षक पूर्वीच्या शिक्षकासारखा आला तरी सुद्धा मुलं म्हणतात की काही दिवस त्यांना असं वाटतं की सर किंवा मॅम तुम्ही सुद्धा तसेच असाल. तर आता इथं काय झालेलं आहे की जर समजा वेगळंच काहीतरी दाखवलं आपण त्यांना, म्हणजे वेगळंच उद्दीपक वापरलं, घंटेऐवजी प्रकाशच दाखवला तरी सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये प्रक्रिया जी काही आहे ती सेम घडू शकते. या ठिकाणी छान टीप तुमच्यासाठी आहे. हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीपर्यंत यशस्वी होते, यापुढे मात्र ते कमकुवत व्हायला लागतं. मग मात्र आपल्याला काय वाटते, स्ट्रॅटेजी थोडीशी बदलावी लागते. म्हणजे एक साधारण समजा 6 महिने तुम्ही हे वापरलं की तुम्ही असं नाही केलात तर ह्या, पण त्याबरोबर प्रबलन द्यायला पण विसरू नका बरं का. थोड्याशा बाकीच्या उपपत्त्यांचा पण आपण वापर करायचा की हा खरोखर जर समजा एखाद्या मुलाने अभ्यास करून आला, जर तो सतत करूनच येत असेल किंवा संपूर्ण वर्ग जर सुधारला तर त्याचं प्रबलन करणं, त्या वर्गाला बक्षीस देणं किंवा त्या वर्गाबद्दल एखाद्या शिक्षकासमोर सांगणंच की बाबा हा वर्ग छानच आहे. ते तर तुम्ही रिझल्टवरून मुलं दाखवून देतात, पूर्ण वर्ग दाखवतोच, पण त्याबरोबर त्यांना शाबासकी देणं हे सुद्धा गरजेचं आहे. आता या ठिकाणी आता हे परत परत घडल्यानंतर ते कमकुवत व्हायला लागतं. अशा वेळेला आपण दुसऱ्या पद्धतीचाही वापर या ठिकाणी करू शकतो. काळ आणि क्रम. अभिसंधान होण्यासाठी 2 उद्दीपकांमधील म्हणजे घंटी आणि आवाज जे काही आहे ते वेळेचं अंतर खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण मगाशी बघितलेलं की तुम्ही कधी वापरता हे महत्त्वाचं आहे. लई विलंब केला तरी सुद्धा मुलांचा त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही किंवा अगदी तुम्ही सोबत सोबत केला तरी परिणाम होणार नाही. तुम्ही पहिल्यांदा त्यांना ते काय केलं पाहिजे, उद्दीपक दिलं पाहिजे आणि मग त्यांना त्या पद्धतीने काय केलं पाहिजे, अभिसंधान त्यांना साधू दिलं पाहिजे. पुढे जर घंटी आणि अन्न यामध्ये 0.5 किंवा 5 ते त्याच्यापेक्षा जास्त सेकंदाचं अंतर असेल तर अभिसंधान सर्वात वेगाने किंवा पक्के होते आणि जर ते अंतर खूप जास्त असेल तर मात्र अध्ययन होत नाही. आता इथं 5 सेकंद का म्हटलंय, कारण हा जो काही प्रयोग आहे की नाही तो प्रयोग कुत्र्यावरती केलाय हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यांनी काय केलं, कुत्र्यावरती केला याचा अर्थ त्यांनी काय केलं की अन्नाबाबतीत म्हणजे ती जास्त एक्सायटेड असतात कुत्री बरोबर, म्हणजे हा प्राणी. तर त्यामुळे त्या ठिकाणी फक्त 5 ते 10 सेकंदाचा त्यांनी फरक ठेवला. त्यापेक्षा जास्त जर ठेवलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही असं सांगितलेलं आहे, ते बघणार पण नाही. मग तसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा होतं की जास्त अंतर ठेवायचं नाही. जर जो 30 मिनिटाचा 35 मिनिटाचा तास आहे त्यामध्येच या दोन्ही घटना पाठोपाठ व्हायला पाहिजे. जसं मी म्हटलं की बोर्डवरती मी जर अभ्यास दिलेला आहे तर तास संपायचे एक 10 मिनिटं आधी मी जाहीर करणं गरजेचं आहे की हे जर नसेल तर उद्या याच्याबद्दल कडक कारवाई, आणि ती घ्या तुम्ही ऍक्शन. घेतल्यानंतर मग मुलांना कळेल की मग ती पुढच्या वेळेस काय करून येणार आहेत, आपोआपच ती करून येणार आहेत. पण प्लीज मारू नका किंवा त्यांना अपशब्द वापरू नका, पण त्यांना त्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी समजून घेणं हे तर फार महाकठीण काम झालेलं आहे त्याच्या काळामध्ये. पण एक आहे की शेवटी मूल हे मूलच असतं, ते प्रेमानेच ऐकतं. लक्षात ठेवा, त्याला त्याच्यावरती आधी तुम्ही प्रेम करा, त्याच्यावरती आधी त्याला विश्वासात घ्या, ते तुम्हाला सिक्युअर समजू देत आणि मग तुम्ही अगदी मारलात काय 2 धपाटे जरी दिलेत त्या मुलाला तरी सुद्धा ते मूल घरापर्यंत जाणार नाही किंवा घरचे आपल्यापर्यंत येणार नाही, तेवढं मात्र नक्की. पण त्याचा विश्वास संपादन करणं, त्याला आपल्याबद्दल गोडी लावणं, आपण आधी त्याचं मन जिंकणं गरजेचं आहे बघा.
आणि ते फक्त एकाच गोष्टीमुळे होऊ शकतो, तो म्हणजे आपला विषय हा जितका सोपा करून सांगता येईल, त्याला जितकं त्याच्यामध्ये स्टेबल करता येईल किंवा त्याला जितकं ते सुविधापूर्ण बनवता येईल तेवढं चांगलं. कारण मुलाची हल्ली हीच अडचण असते. म्हणजे मुलं, एक पालक म्हणून मी सांगते, आई मला कळत नाही असं नाही आहे, पण मला ते समजावून नीट सांगितलं ना की ते मला आपोआप मला त्याच्याबद्दल गोडी लागेल. तो विषय अवघड नाही वाटायला पाहिजे त्यांना, एवढं ध्यानात घ्या. त्याच्यानंतर पुढे आहे प्रबलन आणि दृढीकरण. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं का नाही तसं, की नैसर्गिक उद्दीपक अन्न हा अभिसंधानात टिकून ठेवण्यासाठी दृढीकरण म्हणून काम करतो. अन्नामुळे घंटी आणि लाळ यांमधील संबंध दृढ होतो. जर दृढीकरण दिले नाही तर शिकवलेली गोष्ट विसरली जाते. दृढीकरण होणं गरजेचं आहे. दृढीकरण म्हणजेच काय, अन्न हे नैसर्गिक उद्दीपक आहे आणि ते दृढीकरण टिकवून ठेवणं जास्त गरजेचं आहे. दृढीकरण याचा अर्थ प्रबलन. प्रबलन तर आहे, पण त्याचबरोबर तुमचं जे काही रुटीन आहे, आपला एक स्वतःचा साचा तयार असला पाहिजे, की माझा विषय हा आहे, माझा विषय इंग्रजी आहे, माझा मराठी आहे, माझं विज्ञान आहे, माझा गणित आहे, माझा इतिहास आहे, हो की नाही, माझा हिंदी आहे, माझा भूगोल आहे. जो काही माझा विषय आहे, तो विषय मला मुलांच्याकडून तयारी करून घ्यायची आहे, तर त्याचं माझं नियोजन जे काही आहे ते कुठल्या तुकडीसाठी काय आहे हे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ते होणं आणि त्याचं दृढीकरण. आता या ठिकाणी गैरसमज करून घेऊ नका. दृढीकरण आणि प्रबलनमध्ये फरक आहे. प्रबलन म्हणजे तुम्ही शाबासकी देताय आणि दृढीकरण होतं याचा अर्थ काय, तुम्ही त्याच्यावरती ठाम राहणं किंवा त्याचं परत परत रिपिटेशन ते इतकं व्हायला पाहिजे की ते पक्कच व्हायला पाहिजे मुलांच्या मध्ये, की हा मी काय म्हटलं, ह्या शिक्षकाचं टाइम टेबलमध्ये नाव जरी बघितलं तरी मुलं खुश. मग ते कसं होतं की समजा मी 4थीमध्ये शिकवायला, 6वीच्या मुलांना असं वाटलं की यावर्षी बाई आम्हाला येतात म्हटल्यानंतर मुलं ही आधीच तयार व्हायला पाहिजेत, कारण त्या 4थीच्या मुलांच्याकडून त्यांनी ऐकलेलं, म्हणजे ते इतकं दृढीकरण झालेलं असतं की त्याचा इम्पॅक्ट हा पुढे जाऊन त्या इतर विषयाच्या शिक्षकांना किंवा इतर वर्गांना सुद्धा होऊ शकतो. त्याच्यानंतरचं आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल स्क्रीनवरती अवस्था त्यांनी सांगितलेल्या बघा. एक आहे संपादन. संपादनामध्ये तुम्ही बघू शकत असाल घंटी आणि अन्न याच्यामध्ये वारंवार येण्यामुळं प्रतिसाद शिकवण्याची सुरुवातीची जी काही अवस्था असते ती आहे. आता याच्यामध्ये विभेदन म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या आवाजांमधील फरक ओळखण्याची जी काही क्षमता आहे त्यांची ती तयार होते. उदाहरणार्थ शाळेची बेल, सायकलची बेल याचा फरक त्या मुलांना कळतो. सामान्यीकरण म्हणजे काय, मूळ उद्दीपकासारख्या दुसऱ्या उद्दीपकाला तोच प्रतिसाद दिला जातो. जसं एखादा शिक्षक पूर्वी होता, आता त्या शिक्षकाला रिस्पॉन्स सुद्धा नवीन शिक्षकाला आलेल्या शिक्षकाला सुद्धा पूर्वीच्या शिक्षकासारखाच रिस्पॉन्स मिळतो, याला सामान्यीकरण म्हणायचं. आता या ठिकाणी तुम्ही पुढे आपण प्रश्न बघूयात बरं का. इथपर्यंत तुम्हाला मला सांगा, पावलावची उत्पत्ती समजली. पावलाव सरांची उपपत्ती ही आपल्या विषयाचं ज्ञान जे काही आहे ते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी, ओव्हरऑल शाळेचं किंवा शिक्षकांचं विषयाचं जे काही एक इमेज आहे ती सुधारण्यासाठी यांचा उपयोग आपण छान पद्धतीने शाळेसाठी करू शकतो. एखादा प्रश्न विचारला, शाळेची शिस्त लावायची, शाळेची इमेज सुधारायची, विषयाबद्दल गोडी निर्माण करायची, तर तुम्ही काय कराल, कोणाच्या उपपत्तीचा वापर करा, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी डोळे झाकून पावलाव सरांचं नाव पण घेऊ शकतो. ठीक आहे. त्यासाठी पहिला प्रश्न आहे बघा, पावलाव यांच्या प्रयोगात अन्न हे कोणत्या प्रकारचे उद्दीपक आहे? 2013 साली, 19 साली विचारला गेलेला आहे. अभिसंधित आहे, अनभिसंधित आहे का मग कृत्रिम आहे का तटस्थ आहे? आता खरं तर हे अनभिसंधित आहे. अनभिसंधित का आहे? कारण अन्न हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर उद्दीपक सुद्धा नैसर्गिकच असणार आहे. तो म्हणजे कुठला, घंटीचा आवाज. त्यामुळे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, घंटी वाजल्यानंतर काही सेकंदामध्ये अन्न देणं या प्रक्रियेला काय म्हणतात? विलोपन, अभिसंधान, मर्मदृष्टी का सामान्यीकरण? याला अभिसंधान असं म्हटलं जातं. 2014 साली आणि 21 साली हा प्रश्न विचारलेला आहे. विलोपन नाही. विलोपन याचा अर्थ घंटी वाजल्यानंतर सुद्धा आपण अन्न नाही दिलं तर ते विसरतात काही वेळानंतर, त्याला विलोपन असं म्हणतात. विलोप होते, लोप होते ती घटना. अभिसंधान म्हणजे घंटी वाजल्यानंतर जे अन्न दिलं जातं ही सामान्य प्रक्रिया घडली जाते, त्याला अभिसंधान. प्रश्न आहे तो म्हणजे पावलाव यांच्या मते अभिसंधान होण्यासाठी दोन उद्दीपकांमधील कालावधी किती असावा लागतो? आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, 1 मिनिट 5 सेकंद, 30 सेकंद का 10 मिनिटं. 2015 साली, 23 साली विचारलेले 5 सेकंदाच्या आत हे व्हायला पाहिजे. पण हे कुणा बाबतीत, जसं की त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो काही प्रयोग आहे तो त्यांनी कुत्र्यावरती केलेला आहे, पण आपल्या विषयाबाबतीत थोडंसं या ठिकाणी माझ्या मते तरी फ्लेक्झिबल असावं असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज तुम्ही कमेंटमध्ये या ठिकाणी सांगू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान उपपत्तीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रयत्न प्रमाण, चेतक प्रतिसाद, बोध
वादकाम मर्मदृष्टी 2013 साली आणि 24 साली विचारला गेलेला आहे. याला आपण काय म्हणू शकतो, चेतक प्रतिसाद, SR टाईप या ठिकाणी. पुढचा आहे तो म्हणजे कुत्रा केवळ मूळ घंटीच्या आवाजालाच लाळ गाळतो पण इतर आवाजांना नाही. याला काय म्हणाल? सामान्यीकरण, उद्दीपक भेदीकरण, विलोपन का मग दृढीकरण. याला उद्दीपक भेदीकरण असं म्हणतात. 2017 साली आणि 22 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कारण सुरुवातीला काय होतं की त्याला जरा जरा कन्फ्यूज असतो, त्यामुळे सिमिलर आवाजालाही तो देऊ शकतो. पण जसं जसं त्याला कळतं, भेदाभेद कळायला लागतो, त्याला फरक कळायला लागतो, तसं उद्दीपक भेदीकरण असं म्हणू शकतो. तो पुढचा प्रश्न आहे, पावलोवच्या प्रयोगामध्ये लाळ सुटणे हा अनभिसंधित प्रतिसाद कशामुळे मिळतो? घंटीमुळं, अन्नामुळं, प्रयोगकर्त्यामुळं का प्रकाशामुळं. 2016 साली आणि 20 साली हा प्रश्न विचारला गेला आहे. पावलोवच्या प्रयोगात लाळ सुटणं ही अनभिसंधित प्रतिक्रिया आहे. बरोबर. कशामुळे होते? तर ही अनभिसंधित प्रतिक्रिया निश्चितपणानं सुरुवातीला जी काही आहे ती घंटीमुळं होते. कारण घंटी हा काय आहे, नैसर्गिक उद्दीपक म्हणून वापरला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अन्न दिलं जातं, त्यामुळे घंटेचा आवाज येता क्षणी त्याला काय होतं, लाळ गाळायला सुरुवात होते. आता प्रकाशाचंही तसंच आहे, हे आपण सगळ्यात शेवटी बघितलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर घंटी वाजवूनही अन्न दिले नाही तर काही काळानं लाळ सुटणं बंद होतं. याला काय म्हणतात? दृढीकरण, विलोपन, अभिसंधान का संक्रमण. याला विलोपन म्हणतात. जसं मी मगाशी म्हणाले तसं घंटी वाजली अन्न दिलं, घंटी वाजली अन्न दिलं, घंटी वाजली अन्न दिलं, ही प्रक्रिया परत 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 होते, त्याला दृढीकरण म्हणतात. पण जर समजा काही काळानंतर आपण असं केलं की घंटी वाजली पण अन्न दिलंच नाही, तर त्याच्यामध्ये त्याचं विलोपन होऊ शकतं. आणि 2014 साली आणि 23 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पावलोवच्या उपपत्तीचा मुख्य उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो? चांगल्या सवयी लावण्यासाठी, गणित सोडवण्यासाठी, कविता पाठांतरासाठी का चित्रकलेसाठी. हा प्रश्न 2015 साली आणि 24 साली विचारलेला आहे. याचा उपयोग चांगल्या सवयी लावण्यासाठी, जसं की मुलं जर अभ्यास करत नसतील तर ते अभ्यास करू लागतील, शिस्त नसेल तर ती शिस्त लागेल, मुलं स्थिर बसत नसतील तर ती बसायला लागतील. म्हणजे चांगल्या सवयी लावण्यासाठी पावलोव सरांच्या या उपपत्तीचा उपयोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडणारे पावलोव हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहेत? अमेरिका, रशिया, जर्मन की फ्रान्स. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रशिया. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, 2013 साली प्रश्न आलेला आहे. या वर्षी सुद्धा यायची संभाव्य शक्यता नाकारता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, पावलोव यांना कोणत्या कार्यासाठी 1904 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते? मानसशास्त्र, पचनसंस्थेचे कार्य, बुद्धिमत्ता मापन, अध्ययन नियम. 2016 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यांच्या पचनसंस्थेच्या कार्याबद्दल त्यांना 1904 साली नोबेल पुरस्कार मिळालेला होता. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, शाळेची घंटा वाजताच मुलांनी प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहणं हे कशाचं उदाहरण आहे? मर्मदृष्टी, अभिसंधान, प्रयत्न, प्रमाद का मग अनुकरण. 2017 आणि 21 साली विचारलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभिसंधान. पुढचा प्रश्न आहे, अभिसंधान प्रक्रियेमध्ये प्रबलन म्हणून काय कार्य करते? अन्न, घंटी, लाळ किंवा कुत्रा. 2015 आणि 2020 साली आहे. ऑब्व्हियसली या ठिकाणी अन्न आहे, कारण घंटी वाजल्यानंतर लाळ यायला लागते, लाळ आली की आपल्याला त्याला बक्षीस देणं भाग असतं, ते म्हणजे अन्न. त्यामुळे प्रबलन देणं गरजेचं आहे. पुढचं आहे, पावलोवच्या प्रयोगामध्ये कृत्रिम उद्दीपक कोणता आहे? घंटीचा आवाज, अन्नाचा वास, लाळ का मग कुत्र्याची भूक. या ठिकाणी कृत्रिम उद्दीपक म्हणून आपण घंटीचा आवाज घेऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 2014 आणि 2023 साली विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या बालकाला पांढऱ्या सश्याची भीती वाटू लागली आणि तो पांढऱ्या कापसालाही घाबरू लागला. हे काय आहे बरं? उद्दीपक सामान्यीकरण आहे, भेदीकरण आहे, विलोपन आहे की सराव आहे? याला उद्दीपक सामान्यीकरण असं म्हणायचं. कारण तो एकच जी गोष्ट दिसते त्या गोष्टीसारखाच तो सिमिलर दुसऱ्या गोष्टीला समजू लागलाय की आता, त्यामुळे या ठिकाणी उद्दीपक सामान्यीकरण आहे. तो त्याही उद्दीपकाला तेच समजतोय ज्याची त्याला भीती वाटते. हा प्रश्न 2016 साली 2024 साली आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, केवळ घंटीच्या आवाजाला लाळ सुटणे याला पावलोवने काय म्हटले आहे? अनभिसंधित प्रतिसाद, अभिसंधित प्रतिसाद, नैसर्गिक क्रिया का मग चुकीचा प्रतिसाद. केवळ घंटीचा आवाजाला सुद्धा लाळ सुटत असेल तर त्याला सुद्धा अभिसंधित प्रतिसादच म्हटलेला आहे. 2013 साली आणि 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे.
पॅवलॉवने आपल्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग केला आहे? चिंपांझी, कुत्रा, उंदीर, मांजर. 2013 साली हा प्रश्न विचारलेला आहे. कुत्र्यावरती हा प्रयोग केला गेलेला आहे. विलोपन झाल्यानंतर काही काळानं पुन्हा घंटी वाजल्यावर जर लाळ सुटत असेल त्याला काय म्हटलेलं आहे? विस्मरण, उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती, नवा सराव का अभिसंधान? 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. याला उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती म्हटलेलं आहे. कारण जर त्याचं ते म्हणजे जर ते विसरलेलं असेल, कारण का एकदा घंटी वाजवली अन्न दिलं, घंटी वाजवली अन्न दिलं, पण जर नुसतंच घंटी वाजवत राहिलो आणि अन्न नाही दिलं तर त्याचं विलोपन होणार आहे, बरोबर. पण अचानक एकदा असं होतं की घंटी वाजवल्यानंतर सुद्धा प्रतिक्रिया जी काही आहे ती नैसर्गिकच मिळू लागली, तर आपण तिला काय म्हणू शकतो? उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती. कारण विलोप झालेली गोष्ट काय झालेली आता प्राप्त झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विषयाला अभिसंधान उपपत्तीचा वापर सर्वात कमी होतो? भाषा, सवय लावणे, उच्च गणित तर्क किंवा सामाजिक मूल्य. ह्याच्यामध्ये उच्च गणित जे तार्किक प्रश्न आहेत त्याला मात्र तुम्ही याचा वापर करण्यावरती जरा मर्यादा येतात. बाकी मग भाषासाठी म्हणा किंवा मूल्य शिकवण्यासाठी म्हणा किंवा सवयी चांगल्या लावण्यासाठी तुम्ही याचा वापर छान करू शकता. 2017 साली 2024 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पॅवलॉवच्या प्रयोगातील उच्च श्रेणी अभिसंधान म्हणजे काय? घंटीच्या आधी प्रकाश दाखवून लाळ मिळवणे, अन्नाचे प्रमाण वाढवणे, कुत्र्याला शिक्षा करणे का मग प्रयोगच थांबवणे? 2015 साली आणि 13 साली विचारलेले. उच्च श्रेणी अभिसंधान. उच्च श्रेणी याचा अर्थ काय? आपण या ठिकाणी आता काय केलेलं आहे? एकच उद्दीपक वापरलेला नाही आहे. आता या ठिकाणी आपण घंटी बरोबर एकदम वेगळं प्रकाश वापरलाय. घंटी बरोबर दुसरी घंटी नाही, म्हणजे दुसरा सिमिलर वापरलेला नाही, तर अतिशय वेगळं, ज्याला आपण म्हणतो ज्याचा या घंटीशी काही संबंध नाही, अशी वेगळीच वस्तू या ठिकाणी वापरलेली असते. याला काय म्हटलं जातं? की या अभिसंधानाला या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता उच्च श्रेणी अभिसंधान. मानसशास्त्रातील वर्तनवादाचा पाया कोणत्या उपपत्तीने रचला? अभिजात अभिसंधान, मर्मदृष्टी, साधक अभिसंधान का रचनावाद? 2014 साली आणि 21 साली विचारला गेलेला आहे. हा प्रश्न कदाचित या वर्षी सुद्धा येऊ शकतो असं संभाव्यरीत्या वाटत आहे. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, अभिजात अभिसंधान. पुढचा प्रश्न आहे, पॅवलॉवच्या प्रयोगामध्ये घंटी वाजवणं आणि अन्न देणं यातील क्रम कोणता प्रभावी ठरला? आधी अन्न मग घंटी का आधी घंटी मग अन्न का दोन्ही एकाच वेळेला का फक्त अन्न? 2015 साली आणि 2024 साली विचारलं गेलेलं आहे. दोन्ही एकाच वेळेला हे सुद्धा बरोबर आहे, पण आधी घंटी आणि मग अन्न दिलं नंतर हे जरा जास्त काय आहे, विलंबित ज्याला आपण म्हणतो की नाही, ते जास्त प्रभावी आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीला तांबड्या रंगाच्या गुलाबाचा काटा टोचला आणि त्यानंतर ती व्यक्ती सर्वच तांबड्या वस्तूंना घाबरू लागली. हे उदाहरण कशाचं आहे? उद्दीपक भेदीकरण, उद्दीपक सामान्यीकरण, विलोपन का मग मर्मदृष्टी? 2017 साली आणि 22 साली विचारलेला गेलेला हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, एखाद्या व्यक्तीला जर तांबड्या रंगाच्या गुलाबाचा काटा टोचला आणि त्यानंतर ती व्यक्ती जर तांबड्या रंगाच्या सर्वच वस्तूंना घाबरू लागली, तर हे उदाहरण कशाचं आहे? उद्दीपक भेदीकरणाचं आहे, उद्दीपक सामान्यीकरणाचं आहे का विलोपनाचं आहे का मर्मदृष्टीचं आहे? 2017 साली आणि 22 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी येतो उद्दीपक सामान्यीकरण, कारण तो त्याही उद्दीपकाला तेच समजतोय जे इतर उद्दीपकांना आहे. फक्त तांबड्या रंगाच्या फुलाचा काटा टोचला याचा अर्थ तांबड्या रंगाच्या सर्वच वस्तू ह्या चुकीचं वाटणं हे फार स्वाभाविक आहे, परंतु या गोष्टीला उद्दीपकाचं सामान्यीकरण असं म्हटलं जातं. ज्यावेळी फरक ओळखायला लागतो की नाही त्यावेळी त्याला भेदीकरण म्हणायचं. पुढचा प्रश्न आहे, पॅवलॉवच्या उपपत्तीमध्ये प्रतिक्रिया रिस्पॉन्स ही कोणावरती अवलंबून असते? प्राण्याच्या इच्छेवर, उद्दीपकावर, वातावरणावर का वेळेवरती? 2013 साली आणि 20 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे, इच्छेचा काही संबंध नाही, वातावरणाचाही नाही, वेळेवरचाही नाही, याच्यामध्ये आहे ते म्हणजे उद्दीपकावरती प्रतिक्रिया अवलंबून आहे. आपण उद्दीपक काय देतोय? घंटीचा आवाज देतोय, प्रकाश देतोय, शिक्षा देतोय, त्यांना खडसावतोय, काय उद्दीपक वापरतोय हे महत्त्वाचं आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस त्या गोष्टीचं दृढीकरण आपल्याला परिणाम योग्य मिळेपर्यंत उद्दीपकही तेच ठेवायचं आहे, हे लक्षात राहू देत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक अभिसंधान प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणू शकतो? भूक, सराव, बाहेरील तीव्र आवाज का दृढीकरण? आता व्यत्यय मात्र बाहेरील तीव्र आवाज आणू शकतो, पण तो तात्पुरता आहे, हेही विसरू नका. 2014 साली आणि 23 साली विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे सवयीचे जडणघडण होय असे मानणारा संप्रदाय कोणता? बोधवाद, वर्तनवाद, गेस्टाल्टवाद का मग रचनावाद? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वर्तनवाद, पर्याय क्रमांक बी. 2016 साली आणि 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे.
आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पॅवलोवच्या प्रयोगामध्ये कुत्र्याच्या लाळेचे जे मोजमाप करण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला गेला? थर्मोमीटर, बॅरोमीटर, किमोग्राफ का मग स्टेटोस्कोप? 2014 साली विचारला गेलेला होता. याही वर्षी विचारेल याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे किमोग्राफ, ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न आहे अभिजात अभिसंधान ही प्रक्रिया खालीलपैकी कोणाला लवकर लागू पडते? लहान मुलं, प्राणी, वृद्ध, शास्त्रज्ञ का तत्वज्ञानी? 2015 साली आणि 2024 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लहान मुलं आणि प्राणी. पुढील प्रश्न आहे पॅवलोवच्या उपपत्तीमध्ये दृढीकरण म्हणून काय वापरलं गेलेलं आहे? शिक्षा, अन्न, घंटी का मग पाणी? या ठिकाणी आपण हा जो काय प्रश्न आहे तो 13 साली आणि 2019 साली विचारला गेलेला आहे. याही वर्षी म्हणजे 2026ला येऊ घातलेल्या परीक्षेसाठी हा प्रश्न विचारतील याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याच्यामध्ये अन्न हे जे काही आहे ते दृढीकरणासाठी वापरलं गेलेलं आहे. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले की दृढीकरण वेगळं आणि प्रबलन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर लक्षात ठेवा, घंटी वाजली की अन्न देणं गरजेचं आहे. जर तुम्ही नुसतीच घंटी वाजवत बसलात, अन्न नाही दिलं तर दृढीकरण होणार नाही. दोन्ही गोष्टी सोबत होणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे बालकाला शाळेची भीती वाटू लागल्यास ती भीती घालवण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो? अभिसंधान, विअभिसंधान, शिक्षा का मग सराव? या ठिकाणी बघा, शाळेची भीती घालवायची आहे, इम्प्रेशन सुधारायचं असेल तर अभिसंधान आहे आणि शाळेची भीती घालवायची असेल तर विअभिसंधान हे गरजेचं आहे. 2017 साली विचारला गेलेला हा प्रश्न होता. येऊ घातलेल्या परीक्षेसाठी संभाव्य रीतीने दाट शक्यता आहे की हा प्रश्न येईल. पुढचा प्रश्न आहे अनेक वेळा प्रयत्न करूनही जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर प्राणी प्रयत्न करणं थांबवतो. हे पॅवलोवच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? सामान्यीकरण, विलोपन, भेदीकरण का मग दृढीकरण? बरोबर आहे, कारण अपेक्षित जर प्रयत्न करून सुद्धा जर प्रतिसाद मिळाला नाही तर ते काय होतं, विलोप व्हायला लागतं, म्हणजे हळूहळू नाहीसं व्हायला लागतं. 2014 साली 21 साली विचारला गेलेला आहे. याही वर्षी जो काही प्रश्न आहे तो येण्याची संभाव्य दाट शक्यता नाकारता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे पॅवलोवच्या उपपत्तीचे महत्त्वाचे शैक्षणिक सूत्र कोणते? अमूर्ताकडून मूर्ताकडे, सहचर्याकडून अध्ययनाकडे, अंशाकडून पूर्णाकडे का मग कठीणाकडून सोप्याकडे? 2016 साली आणि 24 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पॅवलोव यांच्या मते उपपत्तीचं जे महत्त्वाचं शैक्षणिक सूत्र आहे ते नेमकं काय आहे? तर यामध्ये तुम्ही बघू शकता की सहचर्याकडून अध्ययनाकडे हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे शारीरिक हालचाली आणि कौशल्य शिकण्यासाठी कोणती उपपत्ती अधिक उपयोगी आहे? अभिजात अभिसंधान, मर्मदृष्टी, बुद्धिमत्ता सिद्धांत का मग व्यक्तिमत्व उपपत्ती? 2015 साली 20 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याही वर्षी हा प्रश्न विचारतील याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अभिजात अभिसंधान हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पॅवलोवच्या मते संवेदना आणि प्रतिसाद यांच्यातील संबंधाला काय म्हणतात? विचार, चेतक प्रतिसाद साखळी, बुद्धी का मग भावना? 2013 साली 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे चेतक आणि प्रतिसाद याची साखळी, म्हणजे या दोन्ही गोष्टी सुद्धा काय आहेत या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. उच्च श्रेणी अभिसंधानमुळे मूळ घंटीच्या जागी काय वापरता येईल? पुन्हा अन्न, प्रकाश किंवा टाळीचा आवाज, शिक्षा का मग काही नाही? 2017 साली 2023 साली विचारला गेलेला आहे. जर समजा उच्च श्रेणी अभिसंधान वापरायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आधी साधं जे अभिसंधान आहे ते या ठिकाणी त्याचं दृढ करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपण घंटीच्या आवाजाऐवजी प्रकाश किंवा टाळीचा आवाज म्हणजे ऑप्शन बी ह्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे पॅवलोवची उपपत्ती कशावर आधारित नाही? सवय, पुनरावृत्ती, उच्च विचार प्रक्रिया ज्याला आपण रिझनिंग म्हणतो किंवा सहचर्य? 2016 साली आणि 2024 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे उच्च विचारसरणी प्रक्रिया. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या विशिष्ट आवाजालाच घाबरणे पण इतर आवाजांना न घाबरणे हे काय आहे बरं? सामान्यीकरण आहे, भेदीकरण आहे, विलोपन आहे का विस्मरण आहे? 2014 साली 20 साली विचारला गेलेला आहे. संभाव्य शक्यता याही वर्षी विचारतील हे नाकारता येणार नाही. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे भेदीकरण आहे, कारण आवाजामधला भेद, फरक या ठिकाणी लक्षात यायला लागलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट आवाजालाच या ठिकाणी काय व्हायला लागतं, घाबरायला लागतात. पण जर सिमिलरिटी आली आणि जर तिथं भीती पडायला लागली तर त्याला आपण सामान्यीकरण म्हणू शकतो आणि जर तिथं भीतीच वाटत नसेल तर त्याला विस्मरण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे अभिसंधित प्रतिसाद CR हा नेहमी कशासारखा असतो? अन्नासारखा, नैसर्गिक प्रतिसादासारखा, घंटीसारखा का मग नवीन प्रकारचा?
2015 साली 2023 साली विचारला गेलेला आहे. आता अभिसंधित अभिसंधानामध्ये काय वापरलं जातं प्रतिसादामध्ये, तर या ठिकाणी अभिसंधित जो काही प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे की नाही नैसर्गिकच उद्दीपक वापरलं जातं. मग ऍक्च्युली नैसर्गिक उद्दीपक आहे तर मग प्रतिसाद सुद्धा नैसर्गिकच मिळणार आहे, बरोबर. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आहे, पॅव्लोवच्या अभिसंधानाचा वापर कोणत्या क्षेत्रातील उपचारासाठी केला जातो? शस्त्रक्रिया, मानसिक भीती, हाडांचा उपचार का मग डोळ्याचा उपचार? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मानसिक भीती. एखादा फोबिया जर घालवायचा असेल तर आपल्याला या गोष्टीचा उपयोग केला जाऊ शकतो. 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. शिक्षक बंधू भगिनींना एक कळकळीची विनंती आहे की याही वर्षी हा प्रश्न विचारतील अशी संभाव्य आणि दाट शक्यता आहे. त्यामुळे कृपया नुसता व्हिडिओ बघू नका, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोट्सला वही घातली नसेल तर प्लीज वही घालून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न खूप उपयोगी पडतील. आणि चॅनलवरती याच्या पूर्वीचे सुद्धा उपपत्ती या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत विश्लेषणासहित, त्यामुळे तुम्ही तेही जाऊन बघू शकता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केवळ फळ्यावरती खडूचा आवाज ऐकून मुलांनी गप्प होणं हे काय दर्शवतं? मर्मदृष्टी, अभिसंधान, प्रयत्न, प्रमाद की मग अनुकरण? 2017 साली 24 साली विचारलं गेलेलं आहे. फक्त फळ्यावरील खडूचा आवाज ऐकून जर मुलं गप्प होत असतील तर ते अभिसंधान आहे, कारण त्यामध्ये त्या खडूच्या आवाजाचा आणि मुलांच्या शांत बसण्यामध्ये अभिसंधान तयार झालेलं असतं. पॅव्लोवच्या प्रयोगामध्ये अन्न आणि लाळ याच्यातील संबंधाला काय म्हटलेलं आहे? अभिसंधित, अनभिसंधित, कृत्रिम का मग यांत्रिक? 2013 साली आणि 20 साली विचारलं गेलेलं आहे. संभाव्य शक्यता आहे की याही वर्षी हा प्रश्न विचारला जाईल. अन्न आणि लाळ यांच्यातील संबंधाला काय म्हटलेलं आहे? अभिसंधान असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पहिली घंटा झाल्यानंतर मुलं वर्गात जातात आणि मधल्या सुट्टीची घंटा झाल्यानंतर मुलं मैदानात पळतात. हे कशाचं उदाहरण आहे? सामान्यीकरणाचं, उद्दीपक भेदीकरणाचं, विलोपनाचं का विस्मरणाचं? 2015 साली 2024 साली विचारलं गेलेलं आहे. याला उद्दीपक भेदीकरण म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल हा उद्दीपक भेदीकरणाचा जवळजवळ चौथा का 5वा प्रश्न या 1 ते 50च्या सिरीजमध्ये घातलेला आहे बरं का. आणि इथं मी इयर सुद्धा सांगते, 2015 साली आणि 2024 साली सुद्धा आलेला आहे. म्हणजे विचार करा, उद्दीपक भेदीकरण, उद्दीपक सामान्यीकरण, विलोपन, विस्मरण ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. जर बघितल्या नसेल तर परत व्हिडिओ रिव्हर्स करा आणि जाऊन त्या संकल्पना नीट बघा. उद्दीपक भेदीकरण, कारण त्यांना घंटेमधला फरक कळायला लागलेला लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अभिजात, अभिसंधान ही उपपत्ती खालीलपैकी कोणावर आधारित आहे? प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर, मज्जासंस्थेच्या प्रतिक्षिप्त क्रियेवरती का प्राण्यांच्या सामाजिक वर्तनावरती का केवळ निरीक्षणावरती? 2014-2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे मज्जासंस्थेच्या प्रतिक्षिप्त क्रियेवरती, रिफ्लेक्स ऍक्शन ज्याला म्हणतात. आता त्याच्यासाठी तुम्हाला आधी रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. जसं मगाशी आपण एक प्रश्न वाचला बघा, केशरी रंगाच्या गुलाबाच्या फुलाचा काटा मला टोचला तर केशरी रंगाच्या सगळ्याच वस्तू माझ्यासाठी चुकीच्या असतील. हे झालं एक उदाहरण. आणखीन एक उदाहरण घ्या, आपण रस्त्याने चाललो आणि अचानक समोरून एखादं वाहन आहे आणि झट दिशा आपण मागे सरकतो. हे प्रतिक्षिप्त क्रियेचं उदाहरण आहे बरं का. म्हणजे तिथं आपल्याला सांगावं लागत नाही, तिथं आपल्याकडून ती क्रिया आपल्या मेंदूपर्यंत पोहोचायच्या आधीच ती ऍक्शन आपली घडलेली असते. तिला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. आणि मग अभिजात अभिसंधानामध्ये सुद्धा हेच घडतं की एखादी गोष्ट ऐकली म्हटलं की नाही आपल्याकडून त्याच्यावरती प्रतिसाद द्यायला सुरुवात होते. यालाच अभिजात अभिसंधान असं म्हटलं जातं. कुठंतरी ते जतन केलेलं असतं. अभिजात याचा अर्थ काय? मूळ गोष्टीमध्ये खोलावरती कुठेतरी जतन केलं जातं. तो रिस्पॉन्स त्या गोष्टीवरती ते उद्दीपक आहे ते, आणि मग त्याच्यावरती रिस्पॉन्स दिला जातो. 2014 आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जर घंटी वाजूनही अन्न नाही दिलं तर कुत्र्याची लाळ सुटण्याची क्रिया हळूहळू नाहीशी होते. याला काय म्हणाल? दृढीकरण, विलोपन, सामान्यीकरण का संपादन? ऑब्वियस आहे याचा ऑप्शन आहे बी, विलोपन. म्हणजे हळूहळू ते लोप पावणार आहे. 2017 साली 2023 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पॅव्लोवच्या प्रयोगामध्ये प्रबळ घटक, डॉमिनंट फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, तो कोणता असतो? चेतक आहे, प्रतिसाद आहे, विचार आहे का मग प्रेरणा आहे? 2016 साली 2024 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पॅव्लोवच्या प्रयोगामध्ये प्रबळ घटक जो आहे तो चेतक असतो, हे विसरू नका. कारण तुम्ही जे काही स्टिम्युल्स जे काही दाखवताय, जो काही चेतक दाखवताय तो या ठिकाणी स्पष्ट असणं, क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण त्याच्या नियमामध्ये पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या बालकाला इंजेक्शनची भीती वाटली की तो पांढऱ्या कपड्यामधील डॉक्टरांना पाहून सुद्धा रडू लागतो. हे उदाहरण काय दर्शवतं? भेदीकरण, अभिसंधान, विस्मरण का मग अनुकरण? याच्यामध्ये याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अभिसंधान. याच्यामध्ये भेदीकरण येणार नाही. काय येणार नाही? कारण का? त्याला इंजेक्शनची भीती वाटते. मग पांढऱ्या कोटमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे बघून तो घाबरायला लागतो. 2013 साली 19 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. येऊ घातलेल्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारायची दाट शक्यता आहे.
पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पॅवलॉवच्या मते अभिसंधान प्रक्रियेमध्ये वेळ, टाइम हा घटक कशासाठी महत्वाचा आहे? चेतक आणि प्रतिसाद यांच्यामधील जवळीक साधण्यासाठी, प्राण्याला विश्रांती देण्यासाठी, प्रयोगाची वेळ मोजण्यासाठी किंवा यापैकी नाही? 2015 साली आणि 23 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. वेळ हा कशासाठी आहे? तर चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जवळीक साधण्यासाठी टायमिंग हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पॅवलॉव सरांनी सांगितलेलं आहे 0.5 ते अगदी 5 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला या दोन्ही क्रिया काय करायच्या असतात? घडवून आणणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे अभिसंधित प्रतिसाद आणि अनभिसंधित प्रतिसाद या दोन्हींचे स्वरूप डॅश डॅश असते. साखरेचे उदाहरणार्थ लाळ सुटणे, पूर्णपणे वेगळे, परस्पर विरोधी का मग अनपेक्षित? या ठिकाणी तुम्ही सारखेच असं या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. कारण अनभिसंधित आणि अभिसंधित या दोघांचा सुद्धा प्रतिसाद एकसारखा का असतो? कारण त्या दोघांना सुद्धा जे वापरलं उद्दीपक आहे, चेतक जे काही आहे ते सारखंच आहे. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद सुद्धा काय असणार आहे? सारखा असणार आहे. 2014 साली आणि 2022 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर शेवटून दुसरा प्रश्न आहे पॅवलॉवची उपपत्ती कोणत्या वयोगटातील मुलांच्या सवयी सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी आहे? पर्याय आहेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन का मग प्रौढ? याचं अचूक उत्तर आहे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक यामध्ये मुलांना चांगल्या सवयी लावणं जास्त गरजेचं असतं. ज्या बेसिक सवयी असतात, शाळेचं जे काही वळण असतं ते लावणं गरजेचं आहे. अशा वेळी याचा उपयोग केला जातो. 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याही वर्षी विचारण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे पॅवलॉवच्या प्रयोगातील सहचर्याचा प्रकार कोणता आहे? 2 चेतकामधील सहचर्य, 2 प्रतिसादामधील सहचर्य, प्राणी आणि प्रयोगकर्ता यांच्यामधील सहचर्य का यापैकी नाही? 2016 साली 2024 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए 2 चेतकामधील सहचर्य. कारण 2 चेतकामधील सहचर्य हे जर कळालं तरच प्रतिसाद सुद्धा हा त्या पद्धतीनं असणार आहे. आय होप की तुम्हाला या ठिकाणी पॅवलॉव सरांची ही जी काही उपपत्ती आहे ती या ठिकाणी समजलेली असणार आहे. त्यांच्या संदर्भातले 2014 पासून ते 2025 पर्यंत जे काही टीईटी मध्ये प्रश्न आलेले आहेत त्याची चर्चा आज आपण या ठिकाणी विश्लेषणासहित केलेली आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद.